पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4 मराठी. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. खोटे शिक्षण देणाऱ्यांशी कशी वागणूक करावी. खोटे शिक्षण देणाऱ्यांशी कशी वागणूक करावी. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. लबाड बोलणाऱ्या मनुष्यांच्या ढोंगाने ते फूस लाविणाऱ्या आत्म्याच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. त्या मनुष्यांचा सदसद विवेक डागलेला असा होईल. लग्न करावयास ते मना करतील. आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी परमेश्वराचे उपकार स्मरण करून ज्यांचा उपभोग घ्यावयाचा अशी परमेश्वराने उत्पन्न केलेली भक्ष्ये वर्ज करण्यास सांगतील. परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि परमेश्वराचे उपकार स्मरण करून घेतलेले काही वर्ज्य नाही. कारण परमेश्वराचे वचन व प्रार्थना ह्यांनी ते शुद्ध होते. या गोष्टीची बंधुवर्गाला आठवण करून दे. म्हणजे विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. अधर्माच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर. कारण शारीरिक कसरत थोडीच उपयोगी आहे. सुभक्ती तर सर्वाविषयी उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे वचन विश्वसनीय व सर्वथा स्वीकारास योग्य आहे. याचकरता आम्ही श्रम व खटपट करतो. कारण जो सर्व मनुष्यांचा व विशेष करून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा त्या सदाजीवी परमेश्वरावर आम्ही आशा ठेवली आहे. तिमोथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण. तिमोथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकीव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझवर वडील वर्ग हात ठेवित असताना संदेशांच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याची उपेक्षा करू नको. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. यात घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण करशील.